चला, मुंबईला गेल्यानंतर 2 दिवस वेट केल्यानंतर प्रकाशची आज फायनली सगळी कामं संपली होती आणि आज फायनली आम्ही मुंबई फिरणार होतो. त्यामुळे मी खूप एक्साइटेड होते. पण त्याआधी अनिल मामा, रितेश, काजल आणि क्रांती ह्यांनी आम्हाला जॉइन केलं. आम्ही सगळेजण छत्रपती शिवाजी टर्मिनलला भेटलो. तिथून बाहेर आल्यानंतर एक हॉटेल होतं, तिथे नाश्ता केला आणि वेळ न वाया घालवता लगेच आम्ही टॅक्सी केली आणि गेटवे ऑफ इंडियाला पोहोचलो. तिथे गेल्यानंतर तिकीट्स वगैरे घेतले. ॲक्चुअली आम्ही सगळे ना एलिफंटा क्लेव्हजला जाणार होतो. नावच खूप भारी ऐकायला. पण त्याआधी आम्ही पाणी रिस्टॉक केलं कारण वरती पाणी भेटेल की नाही याची आयडिया नव्हती त्यामुळे. त्यानंतर तिकीट काढले आणि आम्ही निघालो. एलिफंटा क्लेव्हजला जाण्यासाठी आम्हाला बोटीतून जायचं होतं. त्यामुळे तिथले तिकीट्स काढले आणि लगेच आम्ही खाली उतरलो बोटीमध्ये बसण्यासाठी. आणि फायनली आम्ही इथं ना आमचा प्रवास सुरू झाला आणि ॲक्चुअली ना ह्या समुद्रामध्ये हे पक्षी होते. आता ह्या पक्ष्याचं नाव काय मला आयडिया नाहीये. तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्यांना चिप्स खाऊ घातले ना ते खात होते आणि एवढं भारी वाटत होतं ना आणि जे चिप्स ना मोठे-मोठे आपण पिक्चरमध्ये बघतो ते मी रिअलमध्ये बघत होते आणि खूप भारी वाटत होतं. फायनली आम्ही अर्धा पाऊण तासाचा प्रवास करून इथे उतरलो आणि इथून पण अजून बरचसं लांब होतं. त्यामुळे ह्या टॉय ट्रेनमधून आम्हाला जायचं होतं. पण आम्ही यायच्या आतच ती टॉय ट्रेन निघाली. त्यामुळे आम्ही एक फ्रूट प्लेट घेतली, ती खाल्ली. तोपर्यंत टॉय ट्रेन पण आली होती. आम्ही मस्त आमची सीट पकडली आणि छान एन्जॉय करत ना एलिफंटा क्लेव्हच्या पायथ्याला पोहोचलो. पण इथेच प्रवास संपला नव्हता कारण अजून वर चढायचं होतं आम्हाला आणि चढता-चढता एवढा जीव दमला होता ना माझा. बसून घेत होतो आम्ही लिटरली पायऱ्यांवरती. पण फायनली आम्ही वरती पोहोचलो आणि वरती पोहोचल्यानंतर थोडंसं आतमध्ये जायचं होतं. त्याआधीच आम्ही सगळ्यांनी बसून घेतलं होतं. माझ्यासारखाच तुमच्या सगळ्यांना सुद्धा हा प्रश्न नक्कीच पडला असेल, की ह्या लेण्यांना एलिफंटा नाव हे कसं पडलं? तर मी तुम्हाला सांगते माझ्या माहितीनुसार. ॲक्चुअली ना पोर्तुगीजांनी ना ह्या बेटावर एक मोठा दगडी हत्ती पाहिला होता. त्यामुळे त्यांनी ह्या बेटाला ना एलिफंटा क्लेव्हज असं नाव दिलं होतं. तुमच्यापैकी कोणी जर का मला मुंबईमधून बघत असेल आणि ह्या क्लेव्हजला तुम्ही व्हिजिट केली असेल, तर याची माहिती नक्की माझ्यासोबत कमेंट सेक्शनमध्ये शेअर करा. तिथे आम्ही फोटोज, व्हिडिओज घेतले, सगळं पाहिलं लेण्या आणि त्याच्यानंतर रिटर्न यायला निघालो. रिटर्न येताना आम्ही टॉय ट्रेन मधूनच आलो. तिथून अजून अर्धा पाऊण तासाचा प्रवास करायचा होता समुद्रात. मुंबईतला पहिला दिवस सोडला ना, तर बाकी दिवस खरंच खूप एन्जॉय केले मी मुंबईमध्ये.